बाबा, आता तुम्हाला सगळी परिस्थिती कळली असेल ना? तुमचं नाव खूप ऐकलंय आम्ही आणि तुम्ही तुमचं काम पण एकदम परफेक्ट करताय हे पण माहितीये. बाबा, तुम्हीच आम्हाला या सगळ्यातनं बाहेर काढू शकता. जय त्रिकाळा. अजिबात काळजी करू नका, योग्यच ठिकाणी आलाय तुम्ही. अशा बऱ्याच लोकांना मी मार्गी लावलाय. अशीच एक होती. काय नाव सांगितलं तिचं? मंजिरी. मंजिरी. ती पण अशीच होती, मंजिरी सारखी. प्रॉपर्टीसाठी घरात अडकून पडले होते. खूप त्रास द्यायची घरच्यांना, पण मूर्ख होते, अहंकारी होते. आणि अहंकाराचं घर कुठे असतं माहितीये? पाण्यात असतं. जय त्रिकाळा. बरोबर, अहंकाराचं घर पाण्यात असतं. आणि मी तिचा अंतही पाण्यातच केला. धडपडत होती, ओरडत होती, मला सोडा, मला जाऊ द्या, मी असं परत करणार नाही. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ती पाण्यात विरघळत होती आणि वाहत होती. आणि मग नाहीशी झाले. असे बरेचसे किस्से आहेत, पण आता इतकंच. जय त्रिकाळा. बाबा, आम्हाला तुमच्या प्रचितीचा लौकिक माहिती आहे. ती जी मंजिरी आहे ना, म्हणजे जिच्यासाठी आम्ही इथे आलोय, ती खूप पोचलेली बाई आहे. आणि मला तरी असं वाटतं ना, तिच्याकडे कसली तरी वेगळीच शक्ती आहे. दैवी शक्ती असो नाही तर राक्षसी,